श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, बाळा, आम्हाला माहीत आहे रे, तुझ्या जीवनामध्ये काय दुःख आहे ते, तुझ्या अडचणी आम्हाला माहीत आहेत. आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे. आम्हाला सर्व काही माहिती आहे. आमच्यापासून काहीही लपू शकत नाही. तुला वाटत असेल की आमचे तुझ्यावरती लक्ष नाही आहे, आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही आहोत, आम्ही तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहोत. पण असे नाही आहे रे. आम्हाला सर्व काही दिसत आहे. तुझ्या मनामध्ये काय चालू आहे, काय नाही, तुझे दुःख, संकट आमच्यापासून काहीही लपलेलं नाही आहे रे. तुला आज कोणत्या कष्टांना, संकटांना सामोरे लागत आहे हे आम्हाला सर्व काही माहीत आहे. कदाचित तुला वाटत असेल की देव सर्व दुःख हे तुलाच देत आहे, देवाने सर्व संकट हे तुझ्याच वाटे टाकले आहेत. पण अरे, तसं काही नाही आहे रे. लक्षात ठेव, देव ज्याच्या क्षमता असते त्याला संकट देतो. लक्षात ठेव, तुझ्यामध्ये ते क्षमता आहे की तू तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे हे दूर करू शकतो. तुझ्यामध्ये तेवढी ताकद आहे की तू आयुष्यामध्ये कितीही संकट आले, कितीही अडचण आली तरी त्यातून तू मार्ग काढून बाहेर पडू शकतोस. लक्षात ठेव, तू कोणतीही चिंता करू नकोस. आमचे तुझ्यावरती लक्ष आहे, आमचे सर्वांवरतीच लक्ष असते. तुझ्या आयुष्यात येणारे संकट, दुःख आम्हाला माहीत आहेत रे. आम्ही तुला तेवढेच संकट आणि दुःख देत आहोत जेवढी क्षमता तुझ्यामध्ये आहे. बाकीचे संकट हे आम्ही आमच्यावरतीच ठेवत आहोत. त्यामुळे तू कशाचीही फिकर करू नकोस. तू तुझे काम हे निरंतर करत राहा. तू तुझे कर्म हे प्रामाणिकपणे करत राहा. लक्षात ठेव, आपण आपले कर्म हे प्रामाणिकपणे केले पाहिजे. आपले कर्म जर का चांगले असेल तर आपल्याला कशाचीही चिंता राहत नाही. आपले कर्म हे प्रामाणिक ठेव. आपल्या कर्मांना आपल्या मेहनतीची साथ दे. आपले कष्ट हे प्रामाणिकपणे कर. आपल्या कष्टांना तू तुझ्या कामामध्ये सातत्याने ठेव. जो व्यक्ती आपले कर्म चांगले ठेवतो आणि आपले कष्ट हे प्रामाणिकपणे ठेवतो त्या व्यक्तीला आयुष्यात कशाचीही कमतरता जाणवत नाही रे. त्यामुळे तू हे लक्षात ठेव. तुला देखील जर का आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर तुझे कष्ट हे प्रामाणिकपणे ठेव. तुझ्या कष्टांमध्ये सातत्य ठेव. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुझे कर्म चांगले ठेव. लक्षात ठेव, माणसाला त्याचे कर्माचे फळ हे याच जन्मी भेटत असतात. तू चांगले कर्म ठेवले तर त्याचे फळ तुला चांगलेच भेटणार आणि तू वाईट कर्म ठेवले तर त्याचे फळ देखील तुला वाईटच भेटणार. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, कर्म नेहमी चांगले ठेव, कर्म वाईट ठेवू नकोस. जो व्यक्ती आपले कर्म चांगले ठेवतो, आपले कर्म प्रामाणिक ठेवतो त्या व्यक्तीच्या आयुष्यात देखील तसेच घडते. त्याला देखील कोणत्याही संकटांना जास्त सामोरे जावे लागत नाही. त्याच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी या चांगल्याच घडतात. त्याच्या बाबतीत जे काही घडते ते चांगलेच घडते. त्यामुळे तूही प्रामाणिकपणे लक्ष ठेव. तुझे कर्म तू चांगले ठेव. तुझ्या कर्मांना तू प्रामाणिकपणे ठेव. लक्षात ठेव, तू जसे कर्म करशील तसे फळ तुला भेटणार आहे. त्यामुळे तुझे कर्म हे चांगले ठेव. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कष्ट हे असतातच, संकटे हे येतातच. प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही ना काही प्रकारचे दुःख हे असतेच. त्या दुःखांपासून कोणीही वंचित नाही आहे. लक्षात ठेव, कितीही श्रीमंत व्यक्ती असू देत, तो त्याकडे कितीही पैसा असू देत, पण तो काही ना काहीतरी चिंतेमध्ये व्यस्त असणारच. काहीतरी दुःखात तो ग्रस्त असतोच. श्रीमंत व्यक्तींनासुद्धा दुःख आणि कष्ट चुकलेले नाही आहेत. तसेच गरीब व्यक्तीला देखील कष्ट आणि दुःख चुकलेले नाही आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणते ना कोणते तरी दुःख हे असतेच. प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कष्ट हे करावेच लागतात. त्यामुळे नेहमी लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात आत्ता दुःख आहेत म्हणून तू रडत बसू नकोस. दुसऱ्यांशी स्वतःची आणि त्यांची तुलना करत बसू नकोस. लक्षात ठेव, आपली तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. तुलना जर का तुला करायचीच असेल
तर ती तुझ्या स्वतःशी कर. इतरांशी तुलना करू नका. तुम्ही तुमची स्वतःशी तुलना करा. तुम्ही एक व्यक्ती म्हणून काल कसे होता आणि आज कसे आहात याची तुलना करा. एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात याची तुलना करा. आपली तुलना ही इतरांशी कधीही करू नका. लक्षात ठेवा, प्रत्येकाकडे स्वतःचे असे काहीतरी चांगले गुण आणि वाईट गुण असे दोन्हीही असतात. या लक्षात ठेव. कदाचित तू एखाद्या गोष्टीमध्ये हुशार असेल तर समोरचा व्यक्ती दुसऱ्या गोष्टीत हुशार असेल. त्यामुळे कोणाचीही कधीही तुलना करू नकोस. प्रत्येक व्यक्ती हा आपापल्या क्षेत्रामध्ये हुशार असतो. त्यामुळे कोणाचीही तुलना करू नकात. या उलट समोरच्या व्यक्तीकडे काय चांगले आहे जे आपल्यामध्ये नाही आहे अशी गोष्ट तुम्ही हेरा आणि ती गोष्ट तू आत्मसात कर. लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वतःचे असे काही वेगळे विशेष गुण हे असतातच. आपल्याला फक्त ते कळले पाहिजेत. ज्या व्यक्तीला ते कळतात तो व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीकडून काही ना काहीतरी चांगलं शिकण्याचा प्रयत्न करतच असतो. नेहमी लक्षात ठेवा, आपले स्वभावात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कोणते ना कोणते तरी चांगले गुण हे असतातच. आपल्याला फक्त ते गुण कळले पाहिजेत, ओळखता आले पाहिजेत. लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये कितीही कठीण परिस्थिती येऊ द्या, परिस्थितीला बघून तुम्ही घाबरू नकात. या उलट त्याला तुम्ही चांगले मेहनतीने सामोरे जावा. प्रत्येकाची परिस्थिती ही बदलत असते. ती बदलण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असते. फक्त तुम्हाला ती परिस्थिती कशी तुम्ही हाताळता याच्यावर सर्व काही आहे. तुमची परिस्थिती बदलण्याची अफाट क्षमता ही तुमच्यामध्ये असते. फक्त तुम्ही तुमचे काम हे प्रामाणिकपणे करा. तुम्ही तुमच्या कामात कधीही कमी पडू नका. मग बघा, तुमची परिस्थिती देखील लवकरच बदलेल. श्री स्वामी समर्थ.